लोकराज्य टीव्ही न्यूजची मोठी बातमी पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। दंडकारण्यात माओवादी चळवळीचा कणा मानला जाणारा आणि शेकडो जवानांच्या हत्येत सहभागी असलेला कुख्यात कमांडर पापाराव अखेर आत्मसमर्पण करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। गेल्या 40 वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या पापारावने आदिवासी तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती करत संघटना बळकट केली होती। हिडमानंतर सर्वात प्रभावी नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पापारावच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसणार आहे। दंतेवाड्यातील 76 जवानांच्या हत्येसह राणी बोथली येथील 55 जवानांच्या हल्ल्यात पापारावची महत्त्वाची भूमिका होती। याशिवाय भूसुरुंग स्फोट, जाळपोळ तसेच सुकमा कलेक्टर अपहरण यासारख्या अनेक गंभीर घटनांमध्ये त्याचा सहभाग होता। पापाराववर विविध राज्यांमधून मिळून तब्बल 2 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते। सुरक्षा यंत्रणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळत असून या आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यात नक्षलवादाविरोधातील लढ्याला मोठे बळ मिळणार आहे। आनंद हागावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।